नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 2025मधील ज्या काही सगळ्या क्रीडा घडामोडी आहेत त्या आपण बघणार आहोत. तर बघा, आपण पुस्तक सोर्स म्हणून काय वापरत आहोत? वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस 1 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2026 पर्यंतचं याच्यात सगळ्या घडामोडी दिलेल्या आहेत. तर आदरणीय विठ्ठल बडे सरांचं हे पुस्तक आहे आणि त्या व्यतिरिक्त पण मी काल एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यात मी काय सांगितलं तुम्हाला की इयरबुक 2026 आदरणीय देवा जाधवर सरांचं स्टार्ट करणार आहे आणि त्यांचंच 1200 सर्व प्रश्नांचं पण आपलं ते कंप्लीट होत आलेलं आहे. आता ह्या पुस्तकातली जर इंडेक्स बघायची झाली तर काय काय झालेलं आहे आपलं ते मी तुम्हाला एकदा सांगते आणि त्याची एक प्लेलिस्ट अजून तरी मी बनवली नाही आहे, पण प्लेलिस्ट बनवून घेईल. आता ह्या इंडेक्समध्ये आपलं काय काय झालेलं आहे बघा. राजकीय घडामोडी झालेल्या आहेत, कृषी व पर्यावरणीय घडामोडी, नंतर क्रीडा घडामोडी आज होतील, महत्त्वाचे पुरस्कार झालेले आहेत, नियुक्त्या व निधन वार्ता, आंतरराष्ट्रीय परिषदा. तर हे एकूण जे 5 टॉपिक आहे हे आपले झालेले आहेत. बाकीचे टॉपिकही आपण लवकरात लवकर कंप्लीट करून घेऊ आणि हे पुस्तक आपलं कंप्लीट होऊन जाईल, जेणेकरून मग आपलं 1200चे जे प्रश्न आहेत थोडेफार राहिलेले ते कंप्लीट होतील आणि इयर बुक तर मी लगेच स्टार्ट करणारच आहे सायमल्टेनियसली. त्याला काही मी थांबून राहणार नाही आहे की हे पुस्तकं संपल्यावर मग ते आपण स्टार्ट करू, असं काही मी करणार नाही आहे. तर हे मी स्टार्ट लवकरच करून देईल. तर बघा, आजच्या क्रीडा घडामोडीमध्ये पहिला टॉपिक काय आहे तर महिला क्रिकेट विश्वचषक 2025. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, हे तर आपल्याला महत्त्वाचं आहेच, पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, महिला क्रिकेट विश्वचषक 2025. तर बघा, मी इथे हायलाईट केलेलं आहे. पहिल्यांदाच ICC एकदिवसीय विश्वकप जिंकला. कोणी? भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ICC एकदिवसीय विश्वकप जिंकला. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर मग आपण त्याच्या सगळ्या फॅक्ट्स नीट व्यवस्थित बघून घेऊया. तर बघा, महिला क्रिकेट विश्वचषक 2025 आवृत्ती कितवी होती? 13वी सुरुवात झाली आहे 1973. आयोजन भारत व श्रीलंका. एकूण संघ किती? 8. अंतिम सामना कुठे झाला? DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई. विजेता कोण होता? भारत. उपविजेता दक्षिण आफ्रिका. आता भारत विजेता झाला आहे, पहिल्यांदाच झालेला आहे, त्यामुळे ही गोष्ट माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मग उपविजेता पण माहिती पाहिजे, दक्षिण आफ्रिका. भारत विजेता कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका कर्णधार लॉरा वोल्डवार्ड. ठीक आहे. सामनावीर शेफाली वर्मा आणि मालिकावीर दीप्ती शर्मा. बघा, शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा वर्मा अशा पद्धतीने लक्षात ठेवा. दीप्ती माळ कशाची आहे? म्हणजे दिव्यांची माळ आहे. दीप्तीचा अर्थ आपण दीपक असा थोडासा कोरिलेट करून घेऊ. दीपक म्हणजे जसा दिवा, आणि मालिका कसली आहे? माळ कसली आहे? दिव्यांची आहे. मग त्याच्यावरून तुम्ही कसं लक्षात ठेवणार? मालिकावीर कोण? दीप्ती शर्मा आणि सामनावीर शेफाली वर्मा. म्हणजे तुम्ही दोघांमध्ये कन्फ्यूज व्हाल का? दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा. तर मालिकावीर एक लक्षात ठेवली, कोण? दीप्ती शर्मा. त्याच्यावरून तुम्हाला सामनावीर शेफाली वर्मा लक्षात राहील. पुढे बघा, महिला संघ प्रशिक्षक अमोल मुजुमदार. सर्वाधिक वेळा विजेता ऑस्ट्रेलिया 7 वेळा झालेला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघासाठी BCCI कडून 51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि हे बघा, क्रीडा घडामोडी जास्त आहेत, खूप दिलेल्या आहेत. जसं आपण पुढे जाऊ ना, तर तुम्हाला हे समजेल की खूप जास्त आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर मग शेवटी वन लायनर पण दिलेले आहेत. तर वन लायनर आपण वाटल्यास एक वेगळ्या लेक्चरमध्ये कंप्लीट करून घेऊ. तर आजचं लेक्चर फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यात सगळ्या क्रीडा घडामोडी आपल्याला नीट समजून घ्यायच्या आहेत. एकदा आपण रिपीट करू. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 आपण बघत आहोत. तर महत्त्वाचं का आहे का, तर भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच ICC एकदिवसीय विश्वकप जिंकला आहे. बरोबर. त्याच्यानंतर आयोजन कुठे झालं? भारत आणि श्रीलंका. अंतिम सामना कुठे झाला? तर DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई. जर विजेता भारत होता तर मग उपविजेता माहिती पाहिजे, कोण? दक्षिण आफ्रिका. मग भारताची कर्णधार कोण होती? हरमनप्रीत कौर. आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कोण? तर लॉरा वोल्डवार्ड. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. नंतर मी सांगितलं शर्मा आणि वर्मा. शेफाली वर्मा कोण? तर सामनावीर. आणि मालिकावीर कोण? तर दीप्ती शर्मा. मग महिला संघाचे प्रशिक्षक कोण? अमोल मुजुमदार.
आणि सर्वाधिक वेळा विजयी कोण झालेला आहे तर ऑस्ट्रेलिया 7 वेळा. आणि BCCI कडून किती 51 कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर झालेलं आहे. बघा, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या व्यवस्थित कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. तर ह्या गोष्टी तुमच्या माझ्यासोबतच पाठ झाल्या पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा. अंध महिला T20 विश्वचषक 2025. आता महत्त्वाचं का, कारण याची आवृत्ती पहिली होती. मग पहिलं जे काही असतं ते आपल्याला माहितीच पाहिजे. मग त्यामुळे अंध महिला T20 विश्वचषक 2025 आवृत्ती पहिली. विजेता कोण आणि त्यात भारत. कर्णधार दीपिका गावकर. आयोजन भारत आणि श्रीलंका, भारत व श्रीलंका. उपविजेता कोण नेपाळ. अंतिम सामन्याचे ठिकाण कोलंबो, श्रीलंका. एकूण 6 संघ होते. सामनावीर फुला सारेन भारताची आणि मालिकावीर मेहरीन अली पाकिस्तानची. पहिल्यांदाच अंध महिला T20 विश्वचषकाचे आयोजन झाले म्हणून महत्त्वाचे. ठीक आहे, तर पुन्हा बघा, जसं आपण महिला क्रिकेट विश्वचषक 2025 पाहिलं, त्याची आवृत्ती 13वी होती आणि त्याच्यात भारत जिंकला आणि आयोजन कुठे झालं होतं, भारत आणि श्रीलंकेमध्येच झालं होतं. तसंच आपल्याला आता काय बघायचं आहे की अंध महिला T20 विश्वचषक 2025 हे माहिती का पाहिजे, कारण याची आवृत्ती होती पहिली होती. मग पहिलं जे असतं ते आपल्याला माहिती पाहिजे. अंध महिला T20 विश्वचषक 2025, मग आवृत्ती पहिली होती आणि त्यात नेमका भारत विजेता झालेला आहे, त्यामुळे ते महत्त्वाचं. मग भारत विजेता, मग उपविजेता कोण तर नेपाळ. मग भारताची कर्णधार आपल्याला माहिती पाहिजे कोण, दीपिका गावकर. जसं महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये कर्णधार कोण तर हरमनप्रीत कौर, तसं इकडे अंध महिला T20 विश्वचषकमध्ये भारताची कर्णधार कोण तर दीपिका गावकर. आणि उपविजेता कोण ठरला, नेपाळ. आयोजन कुठे, भारत व श्रीलंका. अंतिम सामन्याचं ठिकाण कुठे होतं, कोलंबो, श्रीलंका. जसं महिला क्रिकेट विश्वचषक जे झालं त्याचं अंतिम सामन्याचं ठिकाण कुठे होतं, DY पाटील स्टेडियम, नवी मुंबई. तसं याचं कुठे होतं, श्रीलंका, कोलंबो येथे. एकूण 6 संघ सहभागी. सामनावीर, जसं आपण महिला क्रिकेटमध्ये पाहिलं, सामनावीर शेफाली वर्मा आणि मालिकावीर दीप्ती शर्मा, दोन्ही भारताच्या. तसं इकडे सामनावीर फुला सारेन जी भारताची आणि मालिकावीर पाकिस्तानची होती. कोण, मेहरीन अली पाकिस्तानची. आणि महत्त्वाचं का तर पहिल्यांदाच अंध महिला T20 विश्वचषकाचं आयोजन झालं म्हणून हे महत्त्वाचं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मुद्दामून मी स्लो चाललेली आहे, मला वाचून दाखवायला काय, मी लगेच वाचून पुढे निघून जाईल, पण जर लक्षात राहत नसतील गोष्टी तर मग लेक्चरचं काही सार्थक होणार नाही. त्यामुळे मला स्लो जावं लागेल, तुमच्याकडून गोष्टी पाठ करून घ्याव्या लागतील. ठीक आहे, तर बघा आता महिला कबड्डी विश्वचषक 2025. बघा, विजेता कोण, भारत. उपविजेता चायनीज तैपै. कर्णधार रितू नेगी. यजमान देश बांगलादेश. अंतिम सामन्याचं ठिकाण कुठे, ढाका, बांगलादेश. भारताने सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक जिंकला. सुरुवात 2012. आत्तापर्यंत 2दाच स्पर्धा पार पडली, 2012 आणि 2025. आता बघा, जसं मी तुम्हाला काय सांगितलं की महिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला, पहिल्यांदाच जिंकला. सर्वाधिक वेळ ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे, तर भारताने जिंकला म्हणून आपल्यासाठी महत्त्वाची. नंतर अंध महिला T20 विश्वचषक, तर आवृत्ती पहिली होती म्हणून महत्त्वाचं. तसं महिला कबड्डी विश्वचषक बघा काय म्हणते मी, महिला कबड्डी विश्वचषक 2025 भारताने सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक जिंकला आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. आणि बघा, सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक भारताने तर जिंकला, पण आत्तापर्यंत स्पर्धा 2दाच पार पडली, म्हणजे दोन्ही वेळेस जिंकणारा कोण होता, भारत होता. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची. आणि पुन्हा आता मग विजेता कोण, भारत. कर्णधार कोण, रितू नेगी. उपविजेता कोण, चायनीज तैपै. उपविजेता चायनीज तैपै. यजमान देश बांगलादेश. अंतिम सामन्याचं ठिकाण ढाका, बांगलादेश. भारताने सलग दुसऱ्यांदा महिला कबड्डी विश्वचषक जिंकला. सुरुवात 2012ला झाली, आत्तापर्यंत 2दाच स्पर्धा पार पडली, 2012ला आणि 2025ला. ठीक आहे, राहील लक्षात. आता आपण पुढे जाऊया. रोहन बोपन्ना टेनिसमधून निवृत्त. 1 नोव्हेंबर 2025 रोजी टेनिस खेळातून निवृत्तीची घोषणा. रोहन बोपन्ना टेनिसमधून निवृत्त. 1 नोव्हेंबर 2025 रोजी
टेनिस खेळातून निवृत्तीची घोषणा, जन्म 1980, बेंगलुरू कर्नाटक येथे. जागतिक विक्रम, सर्वात वयस्कर जागतिक नंबर 1 दुहेरी खेळाडू. ग्रँड स्लॅम विजेतेपद, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष दुहेरी, फ्रेंच ओपन 2017 मिश्र दुहेरी, जुलै 2013मध्ये दुहेरी जागतिक क्रमवारीत 3ऱ्या स्थानावर होते. पुरस्कार कोणते मिळाले बघा, पद्मश्री 2024 आणि अर्जुन पुरस्कार 2018. आता याच्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, रोहन बोपन्ना यांनी निवृत्ती घेतली टेनिसमधून. कधी घेतली? 1 नोव्हेंबर 2025ला टेनिस खेळातून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. मग ते कुठले आहेत? बेंगलुरू कर्नाटकचे आहेत आणि जन्म त्यांचा 1980मध्ये झालेला आहे. ठीक आहे. सर्वात वयस्कर जागतिक नंबर 1 दुहेरी खेळाडू आहे. ठीक आहे. अशा काही गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, आणि टेनिसपटू आहे हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात. 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतामध्ये. आपण जे काही हे मागे बघितलं आहे बघा, याच्यात भारत विजयी झाला. महिला क्रिकेट विश्वचषक 2025मध्ये, अंध महिला T20 विश्वचषक 2025मध्ये विजेता भारत झाला. त्याच्यानंतर महिला कबड्डी विश्वचषकमध्ये विजेता भारत झाला. अशा मी काय करत असते, जेव्हा ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना शिकवते ना, तर PPT असतात माझ्या, पण PPTवर शिकवत असताना मी त्यांना वहीपेन पण काढायला लावते आणि मग चार्ट फॉर्मॅटमध्ये काही गोष्टी मी त्यांना नोट डाऊन पण करायला लावते, जेणेकरून मग त्यांचा चार्ट फॉर्मॅटमध्ये त्यांना व्यवस्थित लक्षात राहील. तर तसंच तुम्ही पण चार्ट फॉर्मॅटमध्ये करत जा की महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, जेणेकरून मग तुम्हाला सगळ्या गोष्टी एका पेजमध्ये व्यवस्थित बसतात. ठीक आहे. आता 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात. 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा गुजरातमधील अहमदाबाद शहरात होणार. भारतात दुसऱ्यांदा आयोजन. 2036च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठीही भारताकडून अहमदाबाद शहरासाठी दावा केला आहे. 2026 राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो स्कॉटलंड येथे होणार आहे. बघा, एकदा रिपीट करू आणि मग पुढे जाऊ. 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा काय म्हणताय, भारतात होणार आहे. भारतामध्ये पण कुठे? गुजरातमधील अहमदाबाद शहरात. आणि भारतात कधी? दुसऱ्यांदा आयोजन करण्यात येत आहे. 2036चं जे ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी पण, म्हणजे बघा इथे काय आहे, राष्ट्रकुल स्पर्धा आहे, इथे काय म्हणताय 2036चं ऑलिम्पिक स्पर्धा म्हणताय. ठीक आहे. राष्ट्रकुल म्हणतायत का? नाही. काय म्हणतायत? ऑलिम्पिक स्पर्धा आयोजनासाठी भारताकडून अहमदाबाद शहरासाठी दावा केला आहे. 2026ची म्हणजे आता रिसेंटची स्पर्धा कुठे? ग्लासगो स्कॉटलंड येथे होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धा बघा, त्याच्याविषयी थोडं बेसिक बघून घेऊ. आयोजन दर 4 वर्षाला होतं. पहिली स्पर्धा कुठे झालेली? हॅमिल्टन कॅनडा 1930मध्ये. पहिल्यांदा भारतात आयोजन 2010 साली दिल्लीमध्ये. आता बघा, आपण काय म्हटलं, आपण हेडिंग काय आहे, 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार आहे. आणि इथे काय म्हटलं, भारतात दुसऱ्यांदा आयोजन होणार आहे. मग आपल्याला हे माहिती पाहिजे की पहिल्यांदा कुठे आयोजन झालेलं, तर पहिल्यांदा कुठे झालं? भारतात 2010ला दिल्लीमध्ये. मग राहील लक्षात. जर अहमदाबाद शहरात 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहे गुजरातमध्ये, भारतात दुसऱ्यांदा आयोजन होतं आहे, मग पहिलं कधी झालं होतं तर 2010ला दिल्लीला झालं होतं. आयोजन दर 4 वर्षाला राष्ट्रकुल स्पर्धेचं होतं आणि पहिली स्पर्धा 1930 साली झाली हॅमिल्टन कॅनडा येथे. ठीक आहे. नंतर राष्ट्रकुल संघटना म्हणजे काय, तर पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणाऱ्या देशांची ही संघटना आहे. स्थापना 1931, मुख्यालय लंडन, सदस्य किती? 54 देश. म्हणजे ज्या ज्या देशांवर ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यांच्या अंमलाखाली जेवढे काही देश होते, तर त्याच्याशी म्हणजे ते सगळे देश राष्ट्रकुलचे भाग आहेत. ठीक आहे. 2030ची स्पर्धा ही 24वी स्पर्धा असेल आणि 2030 हे शताब्दी वर्ष असेल. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती गोष्टी महत्त्वाच्या आहे बघा, नीट लक्ष द्या. एक तर आपण राष्ट्रकुल स्पर्धा बघत आहोत, त्यामध्ये 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा हेडिंगच आपलं काय आहे, 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात. बरोबर. मग याच्यात आपण काय बघतो आहे, जर 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होत आहे म्हणजे ती दुसऱ्यांदा आपण आयोजन करत आहोत. मग पहिल्यांदा झाली होती दिल्लीमध्ये 2010 साली. अजून एक वैशिष्ट्य काय की राष्ट्रकुल स्पर्धांची सुरुवातच 1930ला झालेली आहे. मग 2030 हे काय झालं, हे झालं शताब्दी वर्ष. आणि नेमकं शताब्दी वर्ष आहे
आणि तेव्हा नेमकी कुठे आयोजन होत आहे, आपल्या भारतात होत आहे हे पण लक्षात ठेवा. आणि जर ते शताब्दी वर्ष आहे पण स्पर्धा कितव्या क्रमांकाची आहे, तर स्पर्धा 24व्या क्रमांकाची आहे. तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. हे पण लक्षात ठेवा, राष्ट्रकुल स्पर्धा किती वर्षांनी होतात, दर 4 वर्षांनी होत असतात. पहिली स्पर्धा झाली हॅमिल्टन कॅनडा 1930ला. आणि राष्ट्रकुल संघटना मी तुम्हाला सांगितलं, पूर्वी ब्रिटिश साम्राज्याचा भाग असणाऱ्या देशांची संघटना स्थापना झाली 1931मध्ये. हेडक्वार्टर आहे लंडन. सदस्य देश आहे 54. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. IPL लिलाव 2026. ठिकाण अबुधाबी UAE. IPL 2026 साठीचा मिनी लिलाव 16 डिसेंबर 2025 रोजी पार पडला. एकूण जागा 10 संघांकडे, 77 जागा रिक्त होत्या. 31 जागा परदेशी खेळाडूंसाठी. लिलावात सर्वाधिक खर्च KKR संघाने केले, 64.30 कोटी रुपये. सर्वात महागडे खेळाडू बघा, कॅमेरून ग्रीन कोलकाता नाईट रायडर्स 25.20 कोटी. मथीशा पथिराना कोलकाता नाईट रायडर्स 18 कोटी. प्रशांत वीर चेन्नई सुपर किंग्स 14.20 कोटी. कार्तिक शर्मा चेन्नई सुपर किंग्स 14.20 कोटी. कॅमेरून ग्रीन सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला. कोण? कॅमेरून ग्रीन सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला. यापूर्वीचा विक्रम कोणाचा होता? मिशेल स्टार्क कोलकाता संघ 24.75 कोटी. ठीक आहे. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोणता? तर ऋषभ पंत 27 कोटी लखनौ संघ. ठीक आहे. हे बघा, आता याच्यात एक पॉईंट महत्त्वाचा आहे की IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत 27 कोटी लखनौ संघ. आता हा पॉईंट पुढे पण एकदा येणार आहे, त्यामुळे हा पॉईंट मी इथे मार्क करून ठेवते कारण हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बघू बघा, IPLचे जे लिलाव झाले 2026. ठिकाण कुठे? अबुधाबी UAE. IPL 2026 साठीचा मिनी लिलाव 16 डिसेंबर 2025 रोजी पार पडला. एकूण जागा 10 संघांकडे, 77 जागा रिक्त होत्या, 31 जागा परदेशी खेळाडूंसाठी. लिलावात सर्वाधिक खर्च KKR संघाने केला. सर्वाधिक खर्च करणारा कोण? तर KKR संघ. ठीक आहे. त्याच्यानंतर महागडे खेळाडू बघा, कॅमेरून ग्रीन सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला. आणि किती मग त्याचं? 25.20 कोटी. त्याच्यानंतर मथीशा पथिराना कोलकाता नाईट रायडर्स 18 कोटी. प्रशांत वीर चेन्नई सुपर किंग्स 14.20 कोटी. कार्तिक शर्मा चेन्नई सुपर किंग्स 14.20 कोटी. कॅमेरून ग्रीन सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला. यापूर्वीचा विक्रम मिशेल स्टार्क कोलकाता संघ 24.75 कोटी. ठीक आहे. आणि IPLच्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू ऋषभ पंत 27 कोटी लखनौ संघ. ठीक आहे. आता महिला प्रीमियर लीग, विमेन्स प्रीमियर लीग लिलाव. लिलावाची तारीख 27 नोव्हेंबर 2025. ठिकाण नवी दिल्ली. लिलावासाठी खेळाडू 277, एकूण संघ 5. सर्वात जास्त बोली लागलेले खेळाडू बघा, दीप्ती शर्मा, अमेलिया कीर, शिखा पांडे, सोफी डिव्हाइन. आता दीप्ती शर्मा कुठे आली होती, आपण कुठे बघितलं, तर जी महिला विश्वचषक जो झाला 2025चा क्रिकेट विश्वचषक, त्याच्यात दीप्ती शर्मा मालिकावीर होती. अशा गोष्टी कोरिलेट करायच्या. सॉरी, दीप्ती शर्मा मालिकावीर होती. आणि इथे सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये पण त्यांचं नाव आहे. दीप्ती शर्मा किती? 3.20 कोटी. UP वॉरियर्स. अमेलिया कीर 3 कोटी मुंबई इंडियन्स. शिखा पांडे 2.4 कोटी UP वॉरियर्स. आणि सोफी डिव्हाइन 2 कोटी गुजरात जायंट्स. ठीक आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, हे पण खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 आवृत्ती कितवी होती? 38वी आवृत्ती. घोषवाक्य काय? संकल्प से शिखरत. ठिकाण उत्तराखंड. यजमान देश होता. नवीन खेळ समावेश कोणता? मल्लखांब, योगासन. सर्वोत्तम राज्याचा करंडक. सर्वोत्तम राज्याचा करंडक महाराष्ट्र सलग 3 वेळा. अव्वल स्थान कोणाला मिळालं? तर सेना दल 5व्यांदा अव्वल स्थान. प्रथम कोण आलं? तर सेना दल प्रथम आलेलं आहे. पुढे बघा, सर्वाधिक पदकं मिळाली आहेत महाराष्ट्राला. आणि 39वी आगामी स्पर्धा जी होणार आहे ती कुठे होणार आहे? मेघालयमध्ये होणार आहे.
बघा पुन्हा बघू, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बघत आहोत आपण. नॅशनल स्पोर्ट्स गेम्स 2025. आवृत्ती कितवी आहे? 38वी आवृत्ती आहे. ठिकाण कुठे? उत्तराखंड. हां, नंतर घोषवाक्य काय होतं? संकल्प से शिखर तक. आणि शुभंकर काय? मौली. उत्तराखंडचा जो स्टेट बर्ड आहे, राज्य पक्षी आहे, तो आहे मौली. आणि तो होता त्याचा काय? शुभंकर किंवा मॅस्कॉट. नवीन कोणते खेळ समावेश झाले? मल्लखांब आणि योगासन. सर्वोत्तम राज्याचा करंडक महाराष्ट्राला सलग 3 वेळा सर्वोत्तम राज्याचा करंडक. हां, पण अव्वल स्थान कोणाला मिळालं आहे? अव्वल स्थान म्हणते मी तर सेना दलाला, जे 5व्यांदा मिळाले आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक पदके मिळाली कोणाला? तर 201 महाराष्ट्राला. आणि 39वी आगामी जी होणार आहे ती कुठे होणार आहे? 2027ची मेघालयमध्ये होणार आहे. नॉर्थ ईस्टमध्ये होणार आहे, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. नॉर्थ ईस्टमध्ये मेघालयमध्ये होणार आहे. आणि आत्ताची झाली कुठे? तर उत्तराखंडमध्ये झाली. आणि उत्तराखंडचं हे कितवं म्हणजे काय वर्ष महत्त्वाचं आहे? तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. कारण उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड यांची स्थापना झालेली 2000 मध्ये. ठीक आहे. आणि मग ह्या 3 राज्यांचं हे काय आहे? रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. हां, पुढे बघा. खो खो वर्ल्ड कप 2025. तर आवृत्ती पहिली. ठिकाण इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली. पुरुष विजेता भारत आणि महिला विजेता भारत. आणि उपविजेता पुरुषांमध्ये नेपाळ आणि उपविजेता नेपाळ. लक्षात ठेवायला सोपं आहे की नाही? किती सोपं आहे बघा. खो खो वर्ल्ड कप बघतोय आपण. माहिती का पाहिजे? आवृत्ती पहिलीच होती त्यामुळे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मेन काय आहे? जर आवृत्ती पहिली होती त्यामुळे सगळं माहिती पाहिजे. त्यातही अजून काय भर पडली? पुरुष आणि महिला दोन्हींमध्ये कोण विजेता झाला? भारत उपविजेता झाला. आणि योगायोगाने उपविजेता पण एकच देश होता, नेपाळ, दोन्ही ठिकाणी. ठीक आहे. नंतर पुरुष संघाचा कर्णधार कोण होता? प्रतीक वायकर, जो पुण्याचा. आणि महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळे, मूळ गाव बीड. आता महिला आणि पुरुष दोन्ही संघांच्या जे हे आहेत, कोण कर्णधार आहेत, त्या दोघांची नावं बघा कशावरून चालू होता? प वरून. प पण नाही, प्रतीक, प्रियंका, असं लक्षात ठेवा. आयोजक भारतीय खो खो महासंघ, सध्याचे अध्यक्ष सुधांशु मित्तल. वर्ल्ड कप ब्रँड ॲम्बॅसेडर सलमान खान आणि टायगर श्रॉफ. ठीक आहे. आता बघा आपण काय काय बघितलं? क्रिकेट विश्वचषक पाहिला, नंतर T20 अंध महिला विश्वकप पाहिला. 1 मिनिट पुन्हा आपण जाऊया. हे बघा, महिला क्रिकेट विश्वचषक भारत जिंकला. अंध महिला क्रिकेट T20 विश्वचषक भारत जिंकला. त्याच्यानंतर बघा कबड्डी विश्वचषक कोण जिंकलं? भारत जिंकला. नंतर बघा खो खो वर्ल्ड कपमध्ये कोण जिंकला? भारत जिंकला. म्हणजे हे किती अभिमानास्पद गोष्टी आहे. मग कशात भारत पहिला कशात काला याची एक लिस्टच बनवून घ्यायची, काय टेन्शनच ठेवायचं नाही. आणि सोबत उपविजेते पण लिहित जायचे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. हां, नंतर मग उपविजेते कोण आहे? त्याच्यात नेपाळच आहे. ठिकाण लक्षात ठेवा, इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम नवी दिल्ली. मग मी सांगितलं पुरुष आणि महिला संघाचा कर्णधार कसं लक्षात ठेवणार? प वरून प्रतीक इंगळे, प्रियंका इंगळे. प्रतीक वायकर, प्रियंका इंगळे. प्रतीकचं पुण्याचा आहे आणि प्रियंका बीडची. आयोजक भारतीय खो खो महासंघ, सध्याचे अध्यक्ष सुधांशु मित्तल. वर्ल्ड कप ब्रँड ॲम्बॅसेडर सलमान खान आणि टायगर श्रॉफ. पुढे बघा प्रो कबड्डी लीग 2025. आत्ता आपण खो खो वर्ल्ड कप पाहिला आणि कबड्डीचं एक बघितलं होतं आपण. हे बघा महिला कबड्डी विश्वचषक बघितला होता इथे. आता आपण काय बघतो आहे? प्रो कबड्डी लीग 2025. सीझन 12वा होता. सुरुवात 2014ला झालेली. विजेता संघ दबंग दिल्ली, कर्णधार आशू मलिक. उपविजेता संघ पुणेरी पलटण, कर्णधार असलम इनामदार. दबंग दिल्ली दुसऱ्यांदा विजयी. सर्वाधिक रेड गुण आयान लोहचप, पटना पायरेट्स. सर्वाधिक मौल्यवान खेळाडू फाजल अत्राचली, दबंग दिल्ली. सर्वाधिक वेळा विजेता संघ पटना पायरेट्स 3 वेळा. आता बघा एक लक्षात ठेवायचं, मी काय काय सांगते नीट लक्षात ठेवा. आपण कबड्डीशी आता आपण काय बघतोय? प्रो कबड्डी लीग ही बघतो आहोत. पण याच्या आधी आपण
कबड्डी रिलेटेड काय, आपण कबड्डीचं आता इथे बघतोय ना, मग कबड्डी रिलेटेड आपण काय बघितलं होतं, महिला कबड्डी विश्वचषक जो 2दाच पार पडला आणि दोन्ही वेळेस भारतच जिंकला. पहिल्यांदा झाला 2012ला, नंतर झाला 2025ला. मग त्याच्यानंतर आपण कबड्डी रिलेटेड आता काय बघतो आहोत, प्रो कबड्डी लीग 2025. याच्यात मेन काय लक्षात ठेवा, विजेता संघ आहे दबंग दिल्ली आणि दबंग दिल्ली दुसऱ्यांदा विजयी आहे. लक्षात कसं ठेवणार बघा, विजेता संघ दबंग दिल्ली, दुसरा लिहिताना दच लिहितो ना, त्याच्यानंतर दबंग दिल्ली द दोनदा आलाय, मग दबंग दिल्ली दुसऱ्यांदा विजय द असं काहीही कोरिलेट करा, पण लक्षात ठेवा. राहील का तुमच्या लक्षात? दबंग दिल्ली दुसऱ्यांदा विजय. उपविजेता पुणेरी पलटण. विजेता संघ दबंग दिल्ली कर्णधार आशु मलिक आणि उपविजेता संघ पुणेरी पलटण कर्णधार असलम इनामदार. नंतर सर्वाधिक रेड गुण आयान लोहचब पटना पायरेट्स. सर्वाधिक मौल्यवान खेळाडू फाजल अत्राचली दबंग दिल्ली दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. मग सर्वाधिक मौल्यवान खेळाडू पण त्यांचाच, फाजल अत्राचली दबंग दिल्लीचा. नंतर सर्वाधिक वेळा विजयी संघ झालेला कोणता आहे, पटना पायरेट्स. राहील लक्षात, पटना पायरेट्स 3 वेळा. पुढे बघा आता, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 आवृत्ती 3री. अंतिम सामना लॉर्ड्स लंडन. विजेता संघ दक्षिण आफ्रिका, कर्णधार टेम्बा बवुमा आणि उपविजेता संघ ऑस्ट्रेलिया, कर्णधार पॅट कमिन्स. दक्षिण आफ्रिकेने 1998 नंतर तब्बल 27 वर्षांनी ICCचे विजेतेपद पटकावले. बघा, खूप महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. आपण काय बघतो आहोत, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025. मी पुन्हा सांगते, मी काही गोष्टी लक्षात ठेवण्याच्या उद्देशाने सांगत असते. वाचून दाखवणं सोपं आहे, पण लक्षात ठेवणं आणि ते समोरच्याला एक्सप्लेन करणं की बाळांनो अशा पद्धतीने लक्षात ठेवा, हा मोठा टास्क असतो. कारण काही स्टुडंट्सचं म्हणणं असतं, मॅडम फक्त वाचून दाखवा, काही टेन्शन तुम्ही घेऊ नका, आम्हालाही देऊ नका, ठीक आहे. पण मग कदाचित त्यांना समजत असेल ते त्यांचं लक्षात ठेवत असतील, पण सगळे स्टुडंट्स तसे नसतात. आणि ॲज अ मी तुम्हाला गाईड करते, मी तुमची टीचर आहे, तर माझं कर्तव्य काय आहे, तुम्हाला ती गोष्ट समजावून नीट सांगणं, तुमचे उत्तरं सुटणं. नाही तर वाचून दाखवणं, डोक्याला ताण न घेता फक्त वाचून दाखवणं माझ्यासाठी खूप सोपं आहे, ठीक आहे. त्यामुळे मला काय तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे याचा जरा नीट विचार करा आणि मन लावून अभ्यास करा, ठीक आहे. फक्त वाचून दाखवणं काही न समजता ते मला जमत नाही आणि कधी जन्मात जमणार पण नाही, ठीक आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 आवृत्ती कितवी होती, 3री होती. अंतिम सामना झाला लॉर्ड्स लंडनमध्ये. विजेता संघ झाला दक्षिण आफ्रिका आणि उपविजेता संघ झाला ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, ठीक आहे. पॅट कमिन्सचं नाव पण बऱ्याच वेळा येतं. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचा कर्णधार, नीट लक्षात ठेवा. आफ्रिकेने बघा 1998 नंतर तब्बल 27 वर्षांनी ICCचं विजेतेपद पटकावलं आहे. पुढे बघा, रोहित शर्मा वन डे क्रमवारीत अव्वल. रोहित शर्मा पण अनेक वेळा येईल. रोहित शर्मा नीट लक्षात ठेवा. रोहित शर्मा ICC एकदिवसीय वन डे क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वय 38 वर्ष. भारतातील कितवा, 5वा खेळाडू. बघा, रोहित शर्मा हेडिंग काय आहे, रोहित शर्मा वन डे क्रमवारीत अव्वल. कशात, वन डेमध्ये म्हणतायत ते. रोहित शर्मा ICC एकदिवसीय वन डे क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावणारा जगातला सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. वय 38 वर्ष. भारतातील 5वा खेळाडू ठरला. रोहित शर्माचे इतर विक्रम कोणकोणते आहे आपण ते बघू. वन डे क्रिकेटमध्ये 3 द्विशतके करणारा जगातील एकमेव फलंदाज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 3ही प्रकारात सर्वाधिक षटकार. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला. षटकार किती, 352. पुढे बघा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024
ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 आवृत्ती कितवी होती? 9वी होती. ठिकाण कुठे? वेस्ट इंडिज, युनायटेड स्टेट्स. विजेता संघ बघा भारत. आता आहे ना एक लिस्टच बनवून घ्यायची. भारत कशा कशात विजयी झालेला आहे, नंतर भारत कशा कशात उपविजयी झालेला आहे. तर मग या सगळ्या गोष्टी लिहायच्या. आता विजेता संघ भारत. कर्णधार कोण? रोहित शर्मा. जसं मी तुम्हाला सांगितलं रोहित शर्मा अनेक ठिकाणी येईल, लक्षात ठेवा. तर ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 कर्णधार रोहित शर्मा. विजेता संघ भारत. उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका. कर्णधार एडन मार्क्रम. सामनावीर विराट कोहली. मालिकावीर जसप्रीत बुमराह. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताने 7 धावांनी पराभव केला. आता आपण काय बघू? ICC पुरुष T20 विश्वचषक याच्याविषयी बेसिक माहिती बघू. सुरुवात झालेली 2007मध्ये. पहिला विजेता संघ होता भारत. बघा पहिल्यांदा जिंकलेला कोण होता? भारतच. आत्ता जिंकला कोण? भारत. आणि भारत अजून एकदा जिंकलेला आहे. ठीक आहे. आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC. सर्वाधिक वेळा विजेता संघ मी भारत अजून एकदा म्हटली तर भारत अजून एकदा नाही, भारत सगळ्यात पहिल्यांदा. आणि भारत कधी? आत्ता 2024चा जो विश्वचषक झालेला त्याच्यात जिंकलेला 2दा. सर्वाधिक वेळा विजेता संघ भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज प्रत्येकी 2 वेळा. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज प्रत्येकी 2 वेळा. आणि आगामी 10वी स्पर्धा 2026 साली भारत व श्रीलंकेत होणार आहे. बघा पुढची जी आहे म्हणजे रिसेंट जी 2026ची आहे ती भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. एकदा आपण रिवाईज करू पुन्हा. बघा ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 आवृत्ती किती होती? 9वी होती. विजेता संघ भारत. आणि ICC पुरुष T20 विश्वचषक 2024मध्ये भारत म्हणजे ही सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा जिंकलेला संघ कोणता? भारतच होता. आता 2007ला सुरुवात झाली, विजेता संघ भारत. आत्ता 2024मध्ये विजेता संघ भारत. आणि सर्वाधिक वेळा विजेते झालेले 3 देश आहे जे 2-2 वेळा विजयी झाले. एक भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज. त्यानंतर हा जो विश्वचषक झाला तो कुठे झाला? वेस्ट इंडिज, युनायटेड स्टेट्समध्ये. त्याच्यानंतर विजेता जर भारत झाला तर उपविजेता कोण? दक्षिण आफ्रिका. दोघांचे कर्णधार लक्षात ठेवा. आपला कर्णधार रोहित शर्मा, साऊथ आफ्रिकेचा एडन मार्क्रम. सामनावीर विराट कोहली, मालिकावीर जसप्रीत बुमराह. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारताने 7 धावांनी पराभव केला. आणि ICC पुरुष T20 विश्वचषक आगामी 10वी स्पर्धा जी कुठे होणार आहे? 2026मध्ये भारत व श्रीलंकेमध्ये होणार आहे. पुढे बघा आशिया कप 2025. तर आवृत्ती कितवी? 17वी. ठिकाण दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, UAE. यजमान देश विजेता भारत. कर्णधार सूर्यकुमार यादव. आणि उपविजेता पाकिस्तान. कर्णधार असलम आगा. सामनावीर तिलक वर्मा. बघा आता काय आपण किती स्पर्धा पाहिला, बऱ्याच ठिकाणी भारतच विजयी आहे. ठीक आहे, मग लिस्ट बनवायची. आशिया कप 2025 बघतो आहोत. आवृत्ती कितवी आहे? 2017वी. आणि काय भारत आशिया कप 2025 बघतो आहोत. आवृत्ती कितवी आहे? 17वी. ठिकाण UAE, दुबई इंटरनॅशनल स्टेडियम. विजेता कोण आहे? भारत आहे. आणि कर्णधार कोण? सूर्यकुमार यादव. आणि T20मध्ये कोण कर्णधार? रोहित शर्मा. उपविजेता पाकिस्तान आहे आणि त्याचा कर्णधार कोण? असलम आगा. आणि सामनावीर कोण? तिलक वर्मा. आणि मालिकावीर काय कोण? अभिषेक शर्मा. आता आशिया कप विषयी आपण थोडक्यात माहिती बघून घेऊ. सुरुवात 1984, दर 2 वर्षांनी आयोजन. आयोजक एशियन क्रिकेट काउन्सिल ACC. पहिला विजेता संघ भारत. सर्वाधिक वेळा विजेता बघा भारतच आहे. आणि एकूण किती वेळा झाला? 17 वेळा. त्यापैकी 9 वेळा भारत जिंकलेला आहे. आगामी स्पर्धा 18वी होणार आहे 2027मध्ये बांगलादेश येथे. ठीक आहे. आता ICC महिला T20 विश्वचषक 2024. ठीक आहे, ICC महिला T20 विश्वचषक 2024. इथे आपण काय बघितलं? ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 बघितलं. आता आपण काय बघणार आहोत? ICC महिला T20 विश्वचषक 2024. इथे कोण जिंकलं? इथे आपलं भारत जिंकला. उपविजेता होता साऊथ आफ्रिका.
इथे बघा आता ही आवृत्ती आहे 9वी आणि ती आवृत्ती ही बघा, ही आवृत्ती पण 9वी होती, ही आवृत्ती पण 9वी आहे. ठिकाण संयुक्त अरब अमिराती UAE. विजेता बघा कोण, न्यूझीलंड संघ आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका. मग हे जे दोन आहेत यांचं आपण सोबत स्टडी करू शकतो. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 आणि ICC महिला T20 विश्वचषक 2024. आवृत्ती 9वी, ठिकाण UAE, इकडे जिंकला कोण, न्यूझीलंड, उपविजेता दक्षिण आफ्रिका. आता ICC महिला T20 विश्वचषक विषयी बघू. सुरुवात 2009ला, तर 2 वर्षांनी आयोजन. पहिला विजेता संघ इंग्लंड, सर्वाधिक वेळा विजेता संघ ऑस्ट्रेलिया. आयोजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि आगामी स्पर्धा होणार आहे 2026ची इंग्लंडमध्ये. ठीक आहे. आता बघा किती आपण कोरिलेट करून लिहू शकतो. आता आपण करूया, त्या पद्धतीनेच अभ्यास करूया. मी जरी लिहिलं नाही आहे तरी आपण तुम्ही स्वतः नोट्स काढा तशा. ठीक आहे. ICC महिला T20 आणि ICC पुरुष T20. आवृत्ती दोघांची कितवी, 9वी. पुरुषांची झाली कुठे, पुरुषांची झाली वेस्ट इंडिज, युनायटेड स्टेट्स, USA मध्ये. ही झाली कुठे, UAE मध्ये. तिकडे जिंकला कोण, पुरुषांच्या इथे भारत जिंकला आणि दक्षिण आफ्रिका उपविजेता होता. इकडे जिंकला कोण, इकडे जिंकला महिलांमध्ये न्यूझीलंड संघ आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका दोन्ही ठिकाणी. नंतर बेसिक जर T20 विश्वचषक विषयी बघायचं झाले तर पुरुषांची सुरू झाली 2007 आणि महिलांची सुरू झाली 2009 मध्ये. इकडे पहिला विजेता संघ ठरला भारत आणि इकडे ठरला इंग्लंड. इकडे सर्वाधिक वेळा जिंकलेलं कोण आहे, तर भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज प्रत्येकी 2 वेळा. आणि इकडे सर्वाधिक विजेता संघ कोण आहे, तर ऑस्ट्रेलिया 6 वेळा. आयोजक दोघांचं कोण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC. आता आगामी स्पर्धा ही होणार आहे महिलांची इंग्लंडमध्ये आणि पुरुषांची होणार आहे आगामी स्पर्धा भारत आणि श्रीलंकेमध्ये. राहील लक्षात. अशा पद्धतीने सोबत स्टडी करत जा. पुढे बघा अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप. आवृत्ती कितवी आहे, दुसरी. आता बघा आवृत्ती दुसरी आहे ना, मग ते पण माहिती पाहिजे, कारण दुसरी तिसरी अशा आवृत्त्या असतील तर पहिल्या सगळ्या विचारल्या जातात, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ह्या सगळ्या विचारल्या जातात. त्यामुळे ह्या गोष्टींनी लक्षात ठेवायच्या. अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप, आवृत्ती दुसरी, ठिकाण मलेशिया आणि विजेता संघ बघा कोण, पुन्हा भारत. नंतर उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका. मालिकावीर बघा गोंगाडी त्रिशा जी भारताची आहे. अंडर महिला T20 वर्ल्ड कप विषयी थोडक्यात बघू. सुरुवात बघा रिसेंटमध्ये झालेली आहे, कधी 2023 मध्ये. दर 2 वर्षांनी आयोजन. पहिला विजेता संघ कोण होता, अर्थात भारतच होता. आयोजक कोण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. सर्वाधिक वेळा विजेता कोण, भारत 2 वेळा. आगामी स्पर्धा 2027ची बांगलादेश नेपाळ येथे होणार आहे. बांगलादेश आणि नेपाळमध्ये होणार आहे. आता बघा किती गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप आपण बघत आहोत. याची आवृत्ती दुसरी होती. मग मी तुम्हाला म्हटलं दुसरी आहे तर पहिली पण माहिती पाहिजे. मग पहिली आवृत्ती तुम्हाला कळली, पहिली पण कोण जिंकलं, भारत. म्हणजे सर्वाधिक वेळा विजयी कोण, भारतच झालेला आहे. आत्ताची जी महिला T20 अंडर-19 वर्ल्ड कप झाला तो कुठे झाला, मलेशियामध्ये. आणि मलेशियामध्ये तो झाला, पण आत्ताचा जो आधीचा झालेला सगळ्यात पहिला तर मी काय सांगत होती की हा जो मलेशियामध्ये झाला, मग पहिला झाला होता साऊथ आफ्रिकेमध्ये. ठीक आहे. मी आत्ता गुगल सर्च केलं तर गुगलमध्ये साऊथ आफ्रिका दाखवत आहे. ठीक आहे. साऊथ आफ्रिका मी इथे लिहून पण ठेवते, साऊथ आफ्रिका. ठीक आहे. तर अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप का महत्त्वाचा आहे, कारण ही आवृत्ती फक्त आता दुसरीच आहे. म्हणून पहिली आणि दुसरी आपल्याला सोबत लक्षात ठेवायची. पहिली झाली सुरुवात 2023ला, दुसरी जी झाली 2025 मध्ये. त्याच्यानंतर दर 2 वर्षांनी आयोजन होतं. पहिली झाली आयोजन साऊथ आफ्रिकेमध्ये आणि आत्ताची जी दुसरी होती ती कुठे, मलेशियामध्ये. दोन्ही वेळेस संघ विजेता कोण होता, भारतच होता. त्याच्यानंतर मालिकावीर आत्ताची कोण, गोंगाडी त्रिशा. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि आगामी स्पर्धा कुठे होणार आहे, 2027ची
बांगलादेश आणि नेपाळमध्ये. हां, आता ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण बघणार आहोत. आवृत्ती कितवी आहे? 9वी आवृत्ती आहे. 1-2 मिनिट फक्त. हां, बघा आता जेवढे मी तुम्हाला पेजेस उलटवले तेवढं अजून आहे आणि सगळं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर वन लायनरसाठी आपण वेगळं लेक्चर घेऊया. ठीक आहे, वन लायनर पण खूप आहेत आणि सगळंच एका याच्यात घेणं मला तरी पॉसिबल नाही वाटत आहे. तर बघा आता आपण बघूया ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आवृत्ती 9वी होती. अंतिम सामना बघा दुबई इंटरनॅशनल स्टेडियम UAE. विजेता बघा भारत संघ. कर्णधार कोण? रोहित शर्मा. मी तुम्हाला काय म्हटलं, रोहित शर्मा खूप ठिकाणी येईल, तर तुम्ही नीट रोहित शर्मा लक्षात ठेवायचं. हां, आपण रोहित शर्मा कुठे कुठे बघितलं बघा. रोहित शर्मा वन डे क्रमवारीत अव्वल, इथे रोहित शर्माला बघितलं. त्याच्यानंतर ICC पुरुष T20 विश्वचषकात कर्णधार रोहित शर्मा आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारत संघ जिंकला, कर्णधार रोहित शर्मा. उपविजेता न्यूझीलंड, मालिकावीर सचिन रवींद्र, अंतिम सामनावीर रोहित शर्मा, यजमान पाकिस्तान, सहभागी संघ 8. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विषयी बेसिक माहिती बघून घेऊ आपण. सुरुवात झाली 1988. दर 4 वर्षांनी आयोजन होतं, दर 4 वर्षांनी. ठीक आहे, आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. पहिला विजेता संघ दक्षिण आफ्रिका, सर्वाधिक वेळा विजेता भारत 3 वेळा. आगामी स्पर्धा 2029ची भारतात होणार आहे. बघा खूप महत्त्वाचं आहे. सर्वाधिक वेळा विजेता ठरणारा संघ कोणता आहे? भारत आहे. कशात मध्ये मग चालू आहे? पण ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण म्हणतो आहे. सर्वाधिक वेळा विजेता संघ आहे भारत 3 वेळा. आत्ता जिंकणारा संघ भारत आहे. उपविजेता संघ आहे न्यूझीलंड, मालिकावीर सचिन रवींद्र, सामनावीर रोहित शर्मा, यजमान पाकिस्तान. आगामी स्पर्धा 2029 भारतात होणार आहे. तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. आता पुढे बघा इंडियन प्रीमियर लीग 2025 आवृत्ती 18वी. एकूण संघ आहेत 10. विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू RCB, कर्णधार रजत पाटीदार. उपविजेता पंजाब किंग्स संघ 2024. विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स. ठीक आहे, इंडियन प्रीमियर लीग 2025 आवृत्ती आहे 18वी. IPL बघत आहोत आपण. 1-2 मिनिट फक्त. ठीक आहे, बघू किती कंप्लीट होतं. 1 तासाचं टार्गेट ठेवते मी आणि बघू किती कंप्लीट होतं ते. ठीक आहे, इंडियन प्रीमियर लीग IPL 2025 आवृत्ती 18वी आहे. एकूण संघ आहेत 10. विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू, रजत पाटीदार, कर्णधार. IPL बघत आहोत. त्याच्यामध्ये जे विजेता संघ झाला आहे तो RCB, उपविजेता संघ झाला आहे पंजाब किंग्स. 2024चा विजेता संघ होता कोलकाता नाईट रायडर्स. इंडियन प्रीमियर लीगविषयी बेसिक माहिती बघू आता. सुरुवात कधी झाली? 2008ला झाली. आयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI. पहिला विजेता राजस्थान रॉयल्स. सर्वाधिक वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स, म्हणजे प्रत्येकी 5 वेळा. पुढे बघा RCB संघाच्या विजयी मिरवणुकीवेळी एन चिन्नस्वामी स्टेडियम बेंगलुरूजवळ चेंगराचेंगरीच्या घटनेत 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू त्यांच्या विजयी मिरवणुकीवेळी एन चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलुरूजवळ चेंगराचेंगरीच्या घटनेत 11 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता महिला प्रीमियर लीग, वुमेन्स प्रीमियर लीग 2025. ठीक आहे, आपण आता इंडियन प्रीमियर लीग बघितली. आता आपण वुमेन्स प्रीमियर लीग बघणार आहोत. याच्यापूर्वी आपण वुमेन्स प्रीमियर लीग काय बघितलं त्याच्याविषयी बघा लिलाव बघितला होता. महिला प्रीमियर लीग, वुमेन्स प्रीमियर लीगचा आपण लिलाव बघितला होता. तर मग त्याच्यात दीप्ती शर्मा म्हणजे सर्वात जास्त बोली लागलेले खेळाडू आपण ते बघितले होते. ठीक आहे, दीप्ती शर्मा, अमेलिया कीर, शिखा पांडे, सोफी डिवाइन. तर ह्या गोष्टी आपण पाहिल्या. तसंच आपल्याला काय बघायचं आहे आत्ता की
महिला प्रीमियर लीग ही पण खूप महत्त्वाची आहे, कारण ही पण जस्ट सुरू झालेली आहे, तिसरीच आवृत्ती आहे, त्यामुळे तीनही आपल्याला माहिती पाहिजे. वुमन्स प्रीमियर लीग 2025 आवृत्ती तिसरी, एकूण संघ 5. विजेता संघ मुंबई इंडियन्स. कर्णधार कोण? हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर आपण सुरुवातीलाच कुठे पाहिलं, हे बघा, महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना, म्हणजे महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये भारत विजेता झाला आणि कर्णधार कोण? हरमनप्रीत कौर. तसंच विमेन्स प्रीमियर लीगमध्ये विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि त्याची कर्णधार कोण? तर हरमनप्रीत कौर. उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स. 2024चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू. म्हणजे बघा, आवृत्ती तिसरी आहे, हे तुम्हाला कळतंय का? आवृत्ती तिसरी, आणि सुरुवात कधी झाली मग? 2023, मग 24 आणि ही 25ची तिसरी. हे लिहित जा बरं का. मी आता सारखं शिकवून हे मला बोलायची सवय लागली आहे, पण तुम्ही नोट डाऊन करत जा की 2023ला सुरुवात झाली, 24 मग 25, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी. विजेता संघ आत्ता कोण आहे? मुंबई इंडियन्स. आणि पहिला विजेता होता ना, तो पण मुंबई इंडियन्सच होता. आणि 2024चं काय म्हणता येते? रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू. मी तुम्हाला एकदा पुन्हा इथे लिहून देते बघा. 2023, 2024, 2025. हां, हे बघा इथे लिहिते. पहिली झाली, ही दुसरी, ही तिसरी. राहील एवढं लक्षात. आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे? विजेता आणि इकडे उपविजेता. ठीक आहे. आता आपण काय म्हटलं? 2023, 24, 25. आता विजेता संघ आत्ता कोण आहे? 2025ला मुंबई इंडियन्स. आणि इथे बघा, पहिला विजेता संघ कोण होता? मुंबई इंडियन्सच. म्हणजे इथे पण काय येईल? मुंबई इंडियन्स येईल. आणि 2024चं काय सांगता येते? रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू. ठीक आहे, RCB. म्हणजे आता एवढ्या याच्यावरून तुम्हाला काय कळतं की दोनदा मुंबई इंडियन्स जिंकला आहे, एकदा RCB जिंकला आहे, आणि तिन्ही वेळेस उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आहे. एकदा तुम्ही टॅली करा, पण हे मी ऑफलाईनला शिकवलं आहे, त्यामुळे जेवढं मला आठवतं तेवढं मी तुम्हाला सांगते. तिन्ही वेळेस उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आहे. एकदा तुम्ही स्वतः क्रॉस चेक करायचं. ठीक आहे, एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं. तर अशा पद्धतीने हे चार्ट बनवायचे आणि अभ्यास करायचा. हां, आता वुमन्स प्रीमियर लीग सुरुवात 2023. आयोजक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI. पहिला विजेता संघ मुंबई इंडियन्स, एकूण 2 वेळा. आता बघा, ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025. हे पण सोपं आहे, काय सांगते ते नीट लक्षात द्या. हां, हे बघा, ग्रँड स्लॅम ओपन टेनिस टुर्नामेंट 2025. तर स्पर्धा, इथे सुरुवात, मैदानाचे वैशिष्ट्य आणि विजेते. हा चार्ट जो दिला आहे ना, हा खूप भारी आहे. ह्या चार्टमधून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लगेच आकलन होतात. आणि हा चार्ट खूप मन लावून करा. मी सगळ्या एका चार्टमध्ये सगळ्या गोष्टी बसवल्या आहेत. बघा आता काय आहे, ह्यांनी स्पर्धा ज्या दिलेल्या आहेत ना, ह्या स्पर्धा ज्या क्रमाने होतात वर्षभरात, त्या क्रमवारीत दिलेल्या आहे, बरोबर. म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन जानेवारीत, फ्रेंच ओपन मे जून, विम्बल्डन जून जुलै आणि अमेरिकन ओपन ऑगस्टमध्ये. मग ह्या ज्या आहेत, ज्या स्पर्धा ज्या क्रमाने होतात ना वर्षभरात, त्याची ट्रिक लक्षात ठेवायची. ऑस्ट्रेलियाचा A, फ्रेंचचा F, विम्बल्डनचा W आणि अमेरिकेचा A घेऊ आपण. हां, मग याचा फुल फॉर्म काय झाला बघा? अफवा. पण अफवा हा फुल फॉर्म किंवा शॉर्ट फॉर्म जो आहे, हा कशासाठी आहे? अफवा ज्या वर्षभरात होतात त्याच्यासाठी अफवा आहे. मग A फॉर ऑस्ट्रेलियन, नंतर F फॉर फ्रेंच, W फॉर विम्बल्डन आणि A फॉर अमेरिकन. राहील लक्षात. आता दुसरा एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे, ज्या सिक्वेन्सने त्या सुरुवात झाली त्यांची, त्याचं काय आहे ट्रिक? त्याचं आहे ट्रिक वाफा. ही आहे वाफा. मग विम्बल्डन सगळ्यात आधी सुरुवात झाली. विम्बल्डन बघा, 1877ला विम्बल्डनची सुरुवात झाली. मग A फॉर, आपण आधी ऑस्ट्रेलिया घेतला ह्या सिक्वेन्समध्ये, पण इथे घ्यायचं अमेरिकन. A फॉर, मग 1800, हे बघा इथे दिसते, 1881ला अमेरिकन. मग त्याच्यानंतर 1891ला फ्रेंच, आणि सगळ्यात रिसेंट जी सुरू झाली ती ऑस्ट्रेलियन होती. राहतील ह्या सगळ्या लक्षात. हे तुम्ही नीट लिहून काढा, म्हणजे मग तुम्हाला ते सोपं जाईल. हां, आता
मैदानाचे वैशिष्ट्य हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, ऑस्ट्रेलियाचा आणि अमेरिकेचा हे दोन्ही कुठे खेळले जातात? हार्ड कोर्टवर, टणक मैदान, हार्ड कोर्ट. राहील लक्षात? म्हणजे एचे जे आहेत ते हार्ड कोर्टवर खेळले जातात. नंतर फ्रेंच जे आहे ते चिकन मातीवर खेळलं जातं, क्ले कोर्ट. आणि विम्बल्डन जे आहे ते गवताचं मैदान, ग्रास कोर्टवर खेळलं जातं. तर मग ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवायचं. गवतावर खेळले जाणारे विम्बल्डन, चिकन मातीवर खेळलं जाणारे फ्रेंच, आणि ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन ओपन कोणत्या याच्यावर खेळलं जातं? हार्ड कोर्ट, टणक मैदान. याच्यावर पण प्रश्न पडलेले आहेत. हे एका चार्टमध्ये सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा, आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2025चे सगळे विजेते. तर बघा, 2025चे आपल्याला सगळे विजेते बघायचे. लक्षात कसं ठेवणार? आधी आपण एकेरी सगळे पुरुष बघू. खूप सोपं आहे. लक्षात काय ठेवायचं आहे बघा, आधी हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. अफवा हा लक्षात राहिला की आता पुरुषांच्या इथे एकच करायचं, अल्टरनेट एक घ्यायचा. आधी यानिक सिनर घ्यायचा, मग कार्लोस अल्कराज घ्यायचा, मग पुन्हा यानिक सिनर घ्यायचा, कार्लोस अल्कराज घ्यायचा. झालं, एवढं सोपं आहे. यानिक सिनर इटलीचा, कार्लोस अल्कराज स्पेनचा, पुन्हा यानिक सिनर घ्यायचा आणि कार्लोस अल्कराजचा. सुरुवात यानिकने करायची, मग कार्लोस, मग पुन्हा यानिक, मग कार्लोस. राहील लक्षात? आता आपल्याला महिला बघायच्या आहे आणि कोणकोणत्या देशाचं आहे ते पण लक्षात ठेवा. यानिक सिनर इटलीचा आणि कार्लोस अल्कराज स्पेनचा. आता महिला आपण बघतोय. महिला एकेरीमध्ये ऑस्ट्रेलियनची ठरली मेडिसन कीज, जी अमेरिकेची आहे. फ्रेंच ओपनमध्ये ठरली कोको गॉफ, जी अमेरिकेची आहे. त्याच्यानंतर विम्बल्डनमध्ये इगा स्विएटेक, जी पोलंडची आहे. आणि अमेरिकनमध्ये अरिना सबालेंका, जी बेलारूसची आहे. तर तुम्हाला महिलांचे लक्षात ठेवायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. मी बाकी तुम्हाला सगळं सोपं करून सांगितलं आहे. मेडिसन कीज जी आहे ती अमेरिकेची आहे, बरोबर. आणि कोणती जिंकली? ती ऑस्ट्रेलियनची जिंकली. त्याच्यानंतर फ्रेंच ओपन जिंकली कोको गॉफ. त्याच्यानंतर विम्बल्डनची इगा स्विएटेक, जी पोलंडची आहे. आणि अमेरिकन जिंकली अरिना सबालेंका, बेलारूसची. हे तुम्हाला थोडं पाठ करावं लागेल. आता बघा, सर्वात त्याच्याविषयी बेसिक बघून घेऊ. सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती? विम्बल्डन ओपन. जे मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली ना, वाफा विम्बल्डन स्टार्ट कधी झाली बघा? 1877ला. तर मग त्यांनी काय सांगितली? सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा विम्बल्डन ओपन, बरोबर, 1877 आपण इथे लिहूया, म्हणजे मग लक्षात राहील तुमच्या. त्याच्यानंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू कोणता? पुरुष नोवाक जोकोविच, जो सर्बियाचा आहे, 24 वेळा जिंकलेला आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू पुरुषांमध्ये. नोवाक जोकोविचने सर्वाधिक ग्रँड स्लॅम सामने 430 खेळण्याचा विक्रम केला आहे. आणि सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारी महिला खेळाडू मार्गारेट कोर्ट, ऑस्ट्रेलियाची, जे 24 जिंकले तिने पण. म्हणजे नोवाक जोकोविचने 24 जिंकले आणि मार्गारेट कोर्ट, जी ऑस्ट्रेलियाची आहे, तिने पण 24 जिंकलेले आहेत. तर आता बघा, मी तुम्हाला दाखवते. आपण इथे थांबूया. तर बघा किती अजून बाकी आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप हे जे आहेत ना, हे पण तुम्हाला अजून नीट मला समजावून सांगावे लागतील. पॅरिस ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक पण आहे. तर अजून बरंच आहे. तर आपण याचे 3 व्हिडिओ किंवा 2 व्हिडिओमध्ये हे समाप्त करूया. आपण आता आज इथेच थांबूया. धन्यवाद.